संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या सभेकडे लक्ष लागलं आहे ती वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महासभा आज पुण्यात आयोजित केली गेली आहे। या सभेत आज डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे आपलं काय मत मांडणार आहेत आणि येत्या आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल त्यांची काय भूमिका असणार आहे या सभेत कळणार आहे। या सभेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। पाहूयात। संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या सभेकडे लक्ष आहे, ही सर्वात महत्त्वाची सभा पुण्यामध्ये पार पडते। बघू शकता की कशा प्रकारे सत्ता परिवर्तन महासभा प्रकाश आंबेडकर थोड्याच वेळामध्ये इथे येऊन पुणेकरांना संबोधित करणार आहेत। अनेक विविध विषयांवरती पुणेकरांशी बोलणार आहेत। कशा प्रकारे आगामी निवडणुकावरती आपली प्रतिक्रिया ते देणार आहेत, कशा प्रकारे आगामी निवडणुकात बाबतीत ह्यांचं प्लॅनिंग असणार आहे, आपल्याला या सभेद्वारे आपल्याला बघायला मिळणार आहे। आपण सभास्थिकांना तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पूर्णपणे सजावट केलेली आहे, कशा प्रकारे लोकांची गर्दी आता इथे जमायला सुरुवात होते। एकंदरीत कार्यकर्ते असतील, व्हॉलंटियर असतील, सगळ्यांना विविध जबाबदारी पार दिलेली आहे, ते व्यवस्थितपणे पार पडताना दिसत आहेत। स्टेजच्या फ्रंट साईडला आपण आहोत, कशा प्रकारे स्वयंसेवक आहेत, त्यांची परेड इथं चालू आहे, परेड ते घेत आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये ही सभा इथं सुरू होणार आहे। अगदी लाखोच्या संख्येने इथं गर्दी जमा होण्याची शक्यता आहे। जवळजवळ लाखोच्या संख्येने बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवरती आता आपण बघू शकतो की कशा प्रकारे सभेचं ठिकाण आहे। अगदी थोड्याच वेळात काही क्षणामध्ये प्रकाश आंबेडकर यांचं इथं आगमन होणार आहे आणि हे पुणेकरांना संबोधित करणार आहेत। ही सभा आपण न्यूज अनकटद्वारे लाईव्ह दाखवणार आहोत। कॅमेरामन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट पुणे।